मॅडम जय शिवराय. जय शिवराय, जय भवानी. आज या ठिकाणी आपलं पाल्य या ठिकाणी प्रशिक्षण शिबिराला आहे. गेले 9 दिवसापासून या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे. नक्की काय सांगाल, आपलं कोण होतं, मुलगा मुलगी आणि काय वेगळं पण आहे प्रशिक्षणामध्ये? ओळख सांगावी आपली. नक्कीच. माझं नाव प्राची ओंकार शिंदे, मी तळेगावमध्येच राहते. आणि निलेश दादा माझा खूप चांगला भाऊ म्हटलं तरी चालेल. गेल्या 17-18 वर्षापासून आमची ओळख आहे. जेव्हा त्यांनी मला सांगितलं याच्याबद्दल की आपल्याकडे शिवकालीन प्रशिक्षण वगैरे चालू करणार आहेत, तर मी कुठलाही न विचार करता लगेचच माझ्या मुलीला या प्रशिक्षणाकरता तिचं नाव नोंदवलं. सांगायला अत्यंत आनंद वाटेल की गेले 9 दिवस झाले हा कार्यक्रम चालू आहे. पण जसं मी पाहते तिच्यामध्ये की जो स्क्रीन टाईम तिचा वाढला होता, ह्या कार्यक्रमामुळे तिचा स्क्रीन टाईम इतका कमी झाला आहे की बाहेरचे खेळ, मैदानी खेळ, लाठीकाठी, घरातली कुठली लाठी घेऊन ती आजकाल त्याची प्रॅक्टिस करते घरामध्ये की नाही आमचा कार्यक्रम आहे म्हणून. त्यामुळं मला तिच्यामध्ये तो एक विशेष बदल जाणवला या प्रशिक्षणामुळं. आणि जसं शिवकालीन, मी म्हणेल की शिवकालीन प्रशिक्षण हे ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे फक्त प्रशिक्षण किंवा ही कला नव्हती, तर हा जगण्याचा एक अविभाज्य घटक होता आपल्या मावळ्यांकरता. त्याच्यामुळं मी सर्व पालकांना इथून पुढेही सांगण्यास अगदी विनंती करेल की इथून पुढे जेव्हाही कार्यक्रम होईल तळेगावमध्ये, तर आवर्जून तुमच्या मुलांना पाठवा आणि स्वतःच्या मुलांमध्ये जे काही बदल घडतील ते तुम्ही स्वतःच्या डोळ्याने अनुभव घ्या. नक्कीच मॅडम, धन्यवाद. मी खूप आभारी आहे तळेगावमधील हे जे कार्यक्रम जे ऑर्गनाईज केलेलं आहे, वन्यजीव रक्षक मावळ, शिवकालीन कला आणि जे काही ऑर्गनायझर आहे त्यांना खूप धन्यवाद करेल की त्यांनी खूप अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्या तळेगावमध्ये राबवलेला आहे. धन्यवाद. मला जय शिवराय. जय शिवराय. काय नाव सांगशील तुझं? माझे नाव अन्विता अमोल कदम. बरं, शाळा कोणती आहे तुझी? माझी परिवर्तन गुरुकुल ही कोल्हापुरात आहे. बरं, आणि इथं कुठे आलाय तू? माझं गाव नायगाव आहे. बरं, तिकडनं येतोय? मी नायगावला राहतो. म्हणजे नायगावरून रोज इथं येतो. नायगाव म्हणजे मावळचं ना, कामशेट जवळपास असणार. बरं, काय सांगशील, काय फरक तुला जाणवतो आणि काय काय इथं शिकायला भेटलं? मला दानपट्ट्याची कोल्हापुरी स्टेप येत होती, तर सरांनी आधी नंतर कोणती ती स्टेप ती शिकवली. त्यानंतर लाठीकाठी येत होती ती पण शिकवली. नंतर मी तिकडं इथं खूप मजा आली. मला पहिल्या दिवशी मला काठी थोडीच येत होती, आता खूप काय येतं. दानपट्टा, तलवार आणि काठीची लढाई. त्या सर्जेश पाटील सरांनी आम्हाला सेल्फ डिफेन्स कसं करायचं ते सांगितलं. आणि एखादा आपला मित्र बेशुद्ध पडला त्याला उचलून कसं न्यायचं असं सांगितलं. आणि काल ते हवामान तपासायचं कसं, ते तापमान ते सांगितलं. आणि आज आता मल्लखांबाचे प्रशिक्षण देणारे शिक्षक आले होते. त्यांनी पण आम्हाला सांगितले ते व्यायाम कसे करतात. ते 12 स्टेपचे सूर्यनमस्कार मोठ्यांसाठी असतात, 10 प्रकारचे सूर्यनमस्कार लहानांसाठी असतात, असं खूप काही सांगितले. ओके, थँक्यू.